अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातल्या पेरू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यात। लाखो रुपयांची गुंतवणूक करून पिकवलेल्या पेरूला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। पेरूला प्रति किलो केवळ 15 ते 20 रुपये दर मिळत असून यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। सरकारने काहीतरी त्याच्यात दिलं पाहिजे हो। आता खरं कसं काहीच नाही मिळू राहिलं त्याच्यामध्ये। अक्षरशः आम्ही बागू काही काढलीत आणि हाय ते काढायचं विचारात आता आम्ही, कारण पेरूमध्ये काहीच मिळून नाही राहिलं। एकरी पहिलं आम्हाला 1.5 लाख मिळायचे, आज 50,000 रुपये सुद्धा मिळाले। इतके भयान अवस्था आहे। लेबर चार्ज, त्याच्यात औषधाचा चार्ज, तुमचे सगळंच वाढलं, खतं मटेरियल तुमचं जे असेल सगळं वाढलं आणि त्याच्यात काहीच शिल्लक नाही राहू राहिले। आणि त्यामुळे शेतकरी हा सगळा आता दुसरीकडे वळायला सुरुवात झाला। आणि 3 ते 4 वर्षापूर्वी पेरूला चांगले बाजार होते। आज पिंक तायवान मार्केटमध्ये आल्यामुळं पेरूचे बाजार पूर्णपणे कोसळलेले। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। आणि त्यानंतर दुसरा विषय असा आहे का हा जो पिवळा पेरू आपला जातोय तर याला सुद्धा योग्य रेट न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा वातावरण आहे। लेबर खर्च वाढलेला आहे, मजुऱ्या वाढलेल्या आहेत, तुमच्या खताच्या किमती वाढलेल्या आहेत, शेतकऱ्याचे खर्च निघाना आणि त्या अतिपाऊस असल्यामुळं मार्केटला गाड्या वेळेवर पोहोचाना, तिथं हायपिंग का प्रमाण जादा लागवडी जादा झाल्यामुळं तिथं मार्केटला माल उठाव आहे ना, पुढं माल सप्लाय आहे ना, त्याच्यामुळं मार्केट कॉलॅप्स झालेलं आहे बरंचसं।